हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझं नाव शिवानी आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो गाईज, तुम्हाला तुमच्यासोबत आज मी एक इंट्रो करणार आहे. या आहेत माझ्या छोट्या नणंद आणि यांचं नाव आहे सायली. हॅलो. सो आम्ही दोघी आता गेटअप करून थोडंसं रील्स आणि शूट करण्यासाठी खाली आलेलो होतो गार्डनमध्ये. सो आता आम्ही खालीच बसलेलो आहोत. सो आम्हाला असंच वाटलं की थोडंसं चिटचॅट पण आम्ही रेकॉर्ड करावं, त्याच्यासाठीच आम्ही आता बोलणार आहोत दोघी. सो माझ्या नणंद आहेत त्या UPला राहतात. सो त्या त्यांच्याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन सांगते तुम्हाला आता. हॅलो फ्रेंड्स, ॲक्च्युली माझं लग्न जे झालेलं आहे ते लखनौमध्ये झालेलं आहे आणि मी प्युअरली लव मॅरेज केलेलं आहे. दॅट्स वाय मी तिथे राहते. बट मुझे दोनों लैंग्वेज कंफर्टेबल है, हिंदी भी एंड मराठी भी. हम आज का ये जो छोटा सा एक ब्लॉग बना रहे हैं चिट चैट वाला, उसमें यही है कि मैं साल में सिर्फ एक बार आती हूँ बिकॉज मेरा मायका जो है बहुत दूर का है. अँड माझ्या वहिनीने जे लव मॅरेज केलेलं आहे म्हणजे माझ्या भावाने, आणि तिचं पण माहेर आहे, जवळच आहे. तर आम्ही मग असंच नॉर्मल टॉकसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे कि खूप दूर असल्यावर काय फीलिंग्स असतात आणि जो बहुत दूर रहता है तो क्या फीलिंग्स होती है. तो बस आप लोग भी समझ जाओगे हमारे बातों से, या जो भी हम लोग वीडियो बना रहे हैं उससे फीलिंग्स आप तक पहुंचाना ही हम लोगों का मकसद है. सो शिवानी, कैसा लगता है जब मायका पास होता है, क्या फील होता है? छान वाटतं. आय मीन छान वाटतं की आपल्या घरातले लोक किंवा आपले लोक आपल्यासोबत असतील तर म्हणजे घरी जाता येतं काही दुखलं खुपलं का लगेच घरातले आपल्या जवळ असतात. सो ऑब्व्हियसली ती फिलिंग खूप चांगली असते. माझे मम्मी पप्पा पहिले खूप जवळ राहायचे माझ्या घराच्या, पण आता असं झालेलं आहे ॲक्च्युली का त्यांनी पण शिफ्टिंग केलेलं आहे गोव्याला. सो ते पण आता लांब गेलेले आहेत. सो मी दोन्ही गोष्टी आता समहाव मॅनेज करते अँड जमते. म्हणजे थोडं इनिशियली ऑब्व्हियसली थोडंसं डिफिकल्ट जातं आपल्याला की नाही होत किंवा फार आठवण येते. मम्मीच्या हातचं काहीतरी खायचं असतं, मग मम्मीची फार आठवण येते. सो ते होतं जनरली व्हेरी प्लस पॉईंट. हां, बट ठीक आहे. आता मम्मी लांब आहे पण तरी त्यांचं येणं जाणं होतं. सो तसंच सायलींचं पण आमचं वर्षातनं एकदाच भेटणं होतं. त्यांना एरवी कधीच जमत नाही यायला, कारण मुलं आहेत 2 आणि एवढे लांब ट्रॅव्हल करून घ्यायचं. सो इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. सो त्यांचं आणि आमचं भेटणं पण वर्षातनं एकदाच होतं. पण ऑब्व्हियसली आमचं बॉन्ड अजून तसंच आहे आणि त्याच्यामध्ये काहीच फरक नाही पडलेला आहे. सो हेच असतं ना की ब्लड रिलेशन किंवा फॅमिली आपण ज्याला बोलतो की काहीही होऊ दे तिकडं बाहेर, काहीही तुफान येऊ दे, बट जे इंटरनल बॉन्ड असतं फॅमिलीचं ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. आणि लिटरली सायली दी आणि ताई आहे, 2 नंदा आहेत मला. त्या दोघींनी मला खरंच खूप छान म्हणजे फॅमिली टाईम दिलेला आहे आणि त्यांचं प्रेम मला एका बहिणीसारखं भेटलेलं आहे. सो मला कधीच बहिणी सख्खी बहीण नव्हती. सो काय मला वाटायचं की पाहिजे. सो त्यांच्या रूपामध्ये मला भेटलं आणि खरंच अशा नंदा भेटणं ह्याच्यासाठी मी मला खरंच टचवूड लकी समजते. सो थँक्यू सो मच. और हम लोगों को भी बहुत ही स्वीट, प्यारी और बहुत सुशील और संस्कारी भाभी मिली, जो मेरे मम्मी का सपना था कि मुझे बहू मिलेगी तो ऐसे ही चाहिए वगैरह. सो ऑल केम ट्रू. एंड ये जो अभी आप लोग वीडियो में देख रहे हैं, मौसम यहाँ पे थोड़ा लाइक क्लाउडी टाइप में हो रहा है, बहुत हवा वगैरह चल रही है. सो थोड़ा सा साउंड में भी क्वालिटी हो सकती है. एंड बहुत अच्छा लग रहा है हम लोगों को वीडियो बनाते हुए. हम लोगों ने जानबूझ के वीडियो थोड़ा आउटसाइड में बनाया है ताकि आप लोगों को, व्यूअर्स, सब्सक्राइब्स को भी बहुत अच्छा लगे कि एग्जैक्टली वीडियो में कुछ इनोवेटिव है, कुछ न्यू है. रोज का चिट चैट नहीं है, घर की झंझटें नहीं है, या फिर घर का कुछ ब्लॉगिंग नहीं है. ये कुछ लाइव टॉक है एंड नो इसमें कोई मेकअप नहीं, काहीच नाही. आम्ही रिहर्सल वगैरे काहीच नाही केलं. जस्ट आम्ही खाली आवरून आलेलो होतो आणि आम्हाला वाटलं की यार चला, म्हणजे एक नणंद भाऊचं एक असं रिलेशन असतं ना जे आपल्याकडं असं दाखवलं जातं की बापरे फार भयानक आहे आणि मग नणंदा अशा खडूस असतात किंवा ह्या असतात. तर तसं काही नसतं. हे आपल्या मनाचं आहे. जर आपण नीट रिलेशन्स मेंटेन केले तर आपण कोणासोबतही छान रिलेशन मेंटेन ठेवू शकतो. माझ्या नंदांसोबत तर आहेच आहे, बट मम्मी जे आहेत सासूबाई त्यांच्यासोबत पण सेम असंच रिलेशन आहे. आणि यार काय लाईफमध्ये म्हणजे अल्टिमेटली मागे काय राहतं, तुम्ही सुनो जिओ खुश रहो मुस्कुराओ क्या पता कल हो ना हो. आजकाल तर एवढे हादसे ॲक्च्युली फ्लाईटचं झालेलं आहे आता. एक्झॅक्टली. फ्लाईट कालच क्रॅश झालेली, त्याबद्दल पण आपण बघतोय. खूप अनप्रेडिक्टेबल झालंय लाईफ. म्हणजे आज असलेला माणूस उद्या असेल का नसेल, वी डोंट नो. सो बेटर आहे की जसं पण आहे थोडंफार घरातल्या गोष्टी होत असतात प्लस मायनस, तेवढं ॲडजस्ट करून जर कॅरी ऑन केलं तर खरंच खूप सुंदर आहे आयुष्य. आणि एकदम खरं बोलतो, कारण बघा पाऊस पण